भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वावणा येथे फुलंब्री तालुक्यातील वावणा येथे अधिवेशन घेण्यात आले। आज दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजेपासून अधिवेशनाला सुरुवात झाली। मान्यवरांचे विचार पुढे आपण ऐकावे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राम बाहेतीजी, भास्कर लहानेजी आणि अशोक जाधव यांचे भाषण आपल्याला ऐकवत आहे। फुलंब्री तालुक्याचं विस्ताराने ऐका। भारतीय पक्षाचं तालुका अधिवेशन या ठिकाणी नुकतंच संपन्न झालेलं आहे। या तालुक्यात सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड अशोक जाधव यांची फेरनिवड झालेली आहे। त्याचप्रमाणे सहसचिव म्हणून कॉम्रेड काकासाहेब तायरे यांची निवड झाली आहे। कॉम्रेड इंदुमती केवट यांच्यासह या तालुक्याची 21 जणांची कार्यकारिणी आज निवडण्यात आलेली आहे। त्या सर्वांचं मी आता आपल्यासमोर अभिनंदन करतो। आणि संबंध देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे, तरुणांचे, महिलांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, यासाठी येणाऱ्या काळामध्ये या कार्यकारिणीने असा निर्णय घेतलेला आहे की त्यासाठी आंदोलन उभं करण्यास ठरवण्यात आलेलं आहे। जसं की गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवरती आणि राज्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमी मिळावा याची मागणी जोर धरत होती। पण करोनाच्या काळामध्ये थोडा ढिली पडली। आणखी आता नव्याने परत त्याच्यामध्ये आंदोलन पंजाबला सुरू झालेलं आहे आणि ते परत आणखी ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन सुरू होणार आहे। ही मागणी शेतकऱ्यांच्या जीवाभावाची आहे। कारण आज सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, मकाचे भाव पडलेले आहेत, अद्रकचे भाव पडलेले आहेत, कांद्याचे भाव पडलेले आहेत। असे अनेक शेतीमालाचे भाव जेव्हा शेताच्या बांधावरती शेतकऱ्याचा माल तयार होतो त्यावेळेस व्यापारी आणि सरकार भाव पाडतं। या मालाला योग्य भाव देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। पण सरकार ज्यावेळेस यांना भाव देण्याची तयारी ठेवू शकत नाही, ठेवायला पाहिजे आणि त्याच नेमकं शेतकऱ्याचा माल नेल्यानंतर सरकार अंग काढून घेतं आणि व्यापारी शेतकऱ्याची पिळवणूक करतं। आज शेतकऱ्याच्या मालाला, सोयाबीनला सरकारची मूल्य 4,850 आहे, परंतु व्यापारी 3,500, 3,400 अशा पद्धतीने घेतो, म्हणजे सरकारच्या भावापेक्षाही कमी घेतो। अशा वेळेस सरकारने ज्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना कमीत कमी भावामध्ये जे सरकारने ठरवून दिला त्या भावाच्या वर किंवा त्या भावानं घेतले पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे। जे व्यापारी असं करणार नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे, परंतु असं होत नाही। सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं राहण्याच्या ऐवजी व्यापाऱ्याच्या पाठीमागे राहतं। सध्या आलेल्या सरकारने निवडणुकीपूर्वी निवडणुकीत घोषणा केली होती की आमचं सरकार जर आलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देऊ। आणि आता सरकार आलं, सरकार बनलं, अर्थमंत्री झाले आणि ते आता म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही। म्हणजे सरकारचे पैसे गेले कुठं? प्रचंड लाखो करोड रुपये जीएसटीच्या माध्यमातून सरकार कमवत आहे आणि आपल्या तिजोऱ्या भरत आहे। सरकारने जर आता गेल्या महिन्यात अर्थसंकल्प मांडला, 45,000 करोडचा तोट्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे। मग 45,000 करोड तोटा झाला कसा? कारण गेल्या आर्थिक वर्षामध्ये 600 करोडचाच तोटा होता। मग इतका तोटा हा कुठून झाला? आणि लाडकी बहिणीच्या निमित्तानं जे काही त्यांनी योजना आणली ते एक निमित्त झालं आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारची जी पडताळणी न करता ज्यांनी अर्ज भरला त्याला, मग सरकारी कर्मचाऱ्याची मिसेस असो, सरकारी कर्मचारी असो किंवा त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असो, 2 लाखाच्या वर जरी असलं तरी त्या लोकांना पैसे मिळालेले आहेत। म्हणजे कोणतीही पडताळणी केलेली नाही। सरकारने मतदानासाठी हे पैसे वाटलेले सरकार तिजोरीमधून, सरकारच्या तिजोरीतून हे पैसे वाटणे केले आहे। त्यामुळे सगळीकडचा फंड हा वळवण्यात आलेला आहे। आता ज्या चर्चा झाली की समाज कल्याणचा 750 करोडचा फंड हा वळवण्यात आलेला आहे दुसरीकडे, मुलांच्या स्कॉलरशिपचा फंड दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचे अनेक, हा जो सबसिडीचा मुद्दा होता हा सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे सरकारनं दुसरीकडे वळवले। वेगवेगळ्या खात्यातले पैसे सरकारनं लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेले आहे। म्हणून आज शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि यामुळं शेतकरी आज संतापलेला आहे। ते रस्त्यावर येण्यासाठी तयार आहे। कम्युनिस्ट पक्ष त्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे मूलभूत प्रश्न लोकांनी काढू नये म्हणून लोकांच्या समोर नवीन प्रश्न, जसं की औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न हा त्यांनी मुद्दा मांडला, याचा काही संबंध नाही। हे 650 वर्षी
वर्षापूर्वी झालेली कबर स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला मान्यता दिली आणि आता काय अर्थ नाही. आणि कबर काढल्याने काय फरक पडणार आहे? असली काय नसली काय त्या कबरेचा काही फरक नाही. परंतु जाती जातीमध्ये भांडण लावून द्वेष निर्माण करून समाजामध्ये एक द्वेष निर्माण करायचा आणि लोकांचे मूलभूत प्रश्नांना बाजूला ठेवून वेगळ्या प्रश्नावरती लोकांना एकत्र करायचं अशा पद्धतीचं राजकारण हे सरकार करू लागले आहे. आणि त्याला मूलभूत प्रश्नाकडे लोकांचा रोजगार असेल, शेतकऱ्यांना हमीभाव असेल, महिलांवर होणारा अत्याचार असेल, शिक्षकांचा पगार असेल, असे अनेक प्रश्न दूर केलेले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कवडीमोल भाव किंमत घेऊन शक्ती महामार्ग कोल्हापूरहून सुरू होत आहे. गेल्या वेळेस आपल्याकडे समृद्धी महामार्ग झाला, 8 पट चालू असलेल्या जमिनीच्या 8 पट भाव देण्यात आला होता. पण आता शक्ती महामार्गामध्ये फक्त 4 पट भाव देण्याचा सुरू केलेला आहे. याच्या विरोधामध्ये जन आंदोलन सुरू झालेलं आहे आणि कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय तरुण कार्यकर्ता गिरीश पोंडे हा त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून सातत्याने काम करतोय. लोकांमध्ये जात आहे, शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहे, त्यांना जागृत करत आहे की या आंदोलनात सहभागी व्हा. हे त्यांचे प्रकरण सातत्याने चालू असल्यामुळं सरकारनं जे काही आंदोलनकारी आहे त्यांच्या आर्थिक नाडा आवळण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्यातूनच हा आमचा जो कार्यकर्ता आहे हा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये साधा शिक्षक म्हणून आहे आणि शिक्षक असताना शिक्षकाच्या नोकरीवर कोणत्याही त्यांनी म्हणजे छुटा टाकून किंवा दांड्या मारून इकडे आंदोलन केलेलं नाही. त्याची ड्युटी करून त्यांनी हे काम केलेलं आहे. परंतु सरकारने त्याला कालच रात्री निलंबित केलंय. हा त्याच्यावरती अन्याय आहे, हा जनतेवरती अन्याय आहे, ही दडपशाही आहे. या दडपशाहीला विरोध करण्याचं काम भारतीय कम्युनिस्ट पक्ष संबंध महाराष्ट्रभर करू लागलेला आहे. आणि त्याचा भाग म्हणून आता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये येत्या 22 तारखेला जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन आणि मुंबईला मोठा मोर्चा काढण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. त्याची तयारी गाव पातळीवर चालू आहे. एवढं बोलतो सांगतो. इन्कलाब जिंदाबाद. महाराष्ट्राच्या सहभागी त्या अध्यक्ष त्याच्यामध्ये तसेच आपले उपस्थित सर्व चिंचोली, सोनारी, मिथुना, आळंद आणि उपस्थित राहिलेले आपले शाखा सचिव आणि पक्षाचे कार्यकर्ते. याच्यामध्ये आज पहिलं प्रथम सरनं सांगितल्याप्रमाणे आपण आपले राष्ट्रीय नेते किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड अब्दुल अंजार साहेब याला 2 मिनिटं उभं श्रद्धांजली देऊ आणि कॉम्रेड पन्नम राजेंद्र बिराज 2 मिनिटं उभं अजून ते परवा ट्रॅक्टर गेलेलं गेल्या महिन्यात वाळूच्या ह्याच्या खाली सर्वांना आपण